यानंतर कहाणी सोशल मीडियामध्ये काल दिवसभर ट्रेंड झालेल्या एका लग्नाची। दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी काल लग्न केलं आणि आज याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला। बहिणींनी लग्न संमतीने केलं असलं तरी हिंदू विवाह कायदा काय सांगतो? जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न करण्यामागचं कारण काय होतं? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। या लग्नाचा फोटो काल दिवसभर सोशल मीडियात चांगला चर्चेत राहिला। वर एक आणि वधू दोन, दोन जुळ्या बहिणींनी आयुष्याचा साथीदार म्हणून एकाच व्यक्तीला निवडलं आणि मोठ्या थाटात त्यांच्या सोबत लग्नही लावलं। दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। सोलापुरातल्या अकलूज मध्ये झालेलं हे लग्न महाराष्ट्रभर चांगलं चर्चेत राहिलं। मात्र अक्षता पडल्याच्या काही तासातच नवरदेव आणि त्याच्या दोन्ही पत्नींच्या आनंदावर विरजणही पडलंय। कारण एकाच वेळी दोन तरुणींसोबत विवाह केल्यामुळे अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबद्दल आम्ही नवदाम्पत्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। लग्न ज्या अनोख्या कारणानं चर्चेत आलं, तितकीच अनोखी कहाणी जुळ्या बहिणींच्या प्रेमाची सुद्धा आहे। ज्या दोन बहिणींनी एकाच मंडपात अतुल नावाच्या मुलाशी लग्न केलं, त्या बहिणींचं नाव रिंकी आणि पिंकी आहे। जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हे चारही टप्पे जुळ्या बहिणींनी एकत्रित पार पाडले। मूळ अकलूजच्या असणाऱ्या जुळ्या बहिणी मुंबईतल्या कांदिवलीत राहतात। दोन्ही बहिणी उच्च विद्याविभूषित आहेत। पेशानं इंजिनियर असून IT क्षेत्रात दोघींना बड्या पगाराच्या नोकऱ्या देखील आहेत। ज्या अतुल नावाच्या मुलाशी जुळ्या बहिणींनी लग्न केलं, तो या दोघींच्या आयुष्यात कसा आला याची ही एक रंजक कहाणी आहे। वडील हयात नसल्यामुळे दोन्ही बहिणी आणि त्यांच्या आई असा परिवार आहे। 6 महिन्यांपूर्वी रिंकी आणि पिंकीच्या आई आजारी पडल्या। त्यावेळी अंधेरीतल्या अतुल नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरनं रिंकी आणि पिंकीच्या आईला रुग्णालयात भरती केलं। जुळ्या बहिणींच्या घरी कुणी पुरुष नाही, त्यामुळे आजारपणाच्या काळात अतुलनं खूप सेवा केली। अतुलच्या याच सेवाभावी स्वभावामुळे दोघींचं अतुलवर प्रेम जडलं। मात्र जन्मापासून नोकरीपर्यंत दोघी बहिणी कधीच एकमेकांपासून वेगळ्या राहिल्या नाहीत। लग्नानंतर विभक्त व्हावं लागेल हे स्पष्ट होतं, म्हणून चक्क दोघी बहिणींनी अतुलशीच लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्नही केलं।